उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडियन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणार आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना या महायुतीच्या माध्यमातून लढवणार, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचं भाकीत. आता गुगल पे, फोन पे द्वारे भरता येणार मालमत्ता कर, महापालिकेकडून सुविधा उपलब्ध, 1.5 महिन्यात 40 कोटी वसूल. आता पाहूयात सविस्तर बातम्या. राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना या महायुतीच्या माध्यमातून लढवणार असल्याचं भाकीत शिंदे सेना शिंदे गटाचे प्रवक्ते तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलंय. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत उभाटा गटावर टीका केली आहे. संजय राऊतने जे काही वक्तव्य केलेलं आहे, मला वाटतं त्यांचा असलेला अनुभव त्यांनी कथन केलेला आहे. म्हणून आता उभाटा हे सरपटणारा प्राणी झाले की काय, अशी स्वतःवर शंका त्यांनी व्यक्त केलेली. या देशामध्ये जर आपण पाहिलं तर व्हीपी सिंगाचा काळ असेल, वाजपेयींचा काळ असेल किंवा इतर सर्वच या युती म्हणूनच लढल्या गेलेले इलेक्शन्स आहेत किंवा इलेक्शन झाल्यानंतर झालेल्या युती आहेत आणि त्या अनेक वेळ टिकलेल्या आहेत. परंतु महत्त्वाकांक्षा जर वाढली तर मात्र यामध्ये दुफळी माजते. निश्चित त्याचा परिणाम युतीवर होत असतो. 2019ला जी निवडणूक लढवली ती युती म्हणून आम्ही लढवली होती, परंतु महत्त्वाकांक्षा वाढली. आता मला 5 वर्षाचा मुख्यमंत्री व्हायचं आणि त्यासाठी जो अट्टहास त्यांनी केला, युती तोडली आणि त्याचा परिणाम असा झाला की ज्या पक्षांबरोबर ते गेले त्या पक्षांनी आज त्यांची साथ सोडलेली आहे. विधानसभेमध्ये त्याला सपाटून मार खावा लागला आणि त्यांची अवस्था ना युतीमध्ये राहिले ना महाविकास आघाडीमध्ये राहिले. म्हणून आता सरपटणाऱ्या प्राण्याच्या भूमिकेमध्ये त्यांची गत झालेली आणि त्याचं ते वास्तव्य मला वाटतं संजय राऊतने सांगितलंय. तर स्थानिक स्वराज्य संस्था सुप्रीम कोर्टाकडून जाहीर झाल्या, त्या सरकारकडून जाहीर झाल्या नाही. सरकारच्या मनात असं तर अजून 4 वर्ष ह्या रखडवल्या असत्या, पण सुप्रीम कोर्टाने दणका दिला, त्यामुळे त्यांना आता महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका त्यांना घ्याव्या लागणार. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्र लढण्याचा आमचा प्रयत्न राहील. स्थानिक लेवलला सर्वांना एकत्र बसून निर्णय घेऊ, असं संजय राऊत म्हटलं. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका ह्या सर्व ज्या आहेत त्या निवडणूक आयोगाच्या अखत्यारीतल्या बाबी आहेत. शासनाने फक्त आमची तयारी आहे असं दर्शवायचं, परंतु निवडणूक आयोगाने जेव्हा त्यांची तयारी पूर्ण होते त्या टायमाला ते निवडणुकीचा प्रोग्राम जाहीर करतात. हे संजय राऊतला माहीत नसावं. आता निवडणुका कशा लढायच्यात, त्यांना कशा लढायच्या ते जाणो, परंतु शिवसेना ही महायुती म्हणून ही निवडणुका लढणार आहे आणि महायुती म्हणूनच आम्ही ह्या निवडणुकीमध्ये सर्व निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करणार आहोत. छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये असलेल्या धुळे सोलापूर महामार्गावर दुधाचा टँकर उलटल्यानं झालेल्या अपघातात सुमारे 7 लाख रुपयांचं दूध वाया गेलंय. तर ते दूध घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी झुंबड केल्याचं चित्र पाहायला मिळालं. धुळे सोलापूर हायवेवरील छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये दुधाचा टँकर उलटल्यानं झालेल्या अपघातात सुमारे 7 लाख रुपयांचं दूध वाया गेलंय. तर या अपघातात टँकर चालकाला काही इजा झालेली नाही. अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र अपघात झाल्यानंतर टँकरमधून दूध वाया जाऊ लागल्यानं ते दूध घेण्यासाठी नागरिकांनी मिळून भांडे घेऊन झुंबड लावल्याचे चित्र पाहायला मिळालंय.
या अपघाताची अधिक माहिती प्राप्त झाली नाही, मात्र दूध घेण्यासाठी नागरिकांनी झुंबड केल्यानं या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं आयोजित आंबा मिलेट महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या एका व्यापाऱ्याच्या गोडाऊन बाहेर आंब्याच्या कॅरेटमध्ये इथिलीन चायनीज पावडरचा वापरलेला पाऊच आढळून आल्यानं आंबा महोत्सवामध्ये ठेवण्यात आलेले आंबे आरोग्यासाठी चांगले की वाईट असा प्रश्न उपस्थित झालाय. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं आंबा मिलेट महोत्सव 2025चं उद्घाटन खुद्द राज्यपाल हरिभाऊ बागडे, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलंय. सदर ठिकाणी विक्रीसाठी आणलेली फळं पिकवण्यासाठी एका व्यापाऱ्यानं अत्यंत घातक असलेल्या चायनीज पावडर आणि इथिलीन स्प्रेचा ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा अधिक जास्त वापर केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आंबा महोत्सव आयोजित केलेल्या उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाच्या मागील बाजूस हे पाऊच आढळून आले आहेत. हे तुम्ही व्हिडिओमध्येही बघू शकताय. त्यामुळे आंबा महोत्सवातील आंबे कितपत सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेले आहेत याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 100 पार्ट पर मिलियन यापेक्षा जास्त इथिलीनचा आणि चायनीज पावडरचा वापर करण्यास प्रतिबंध असताना याच्यापेक्षा अधिक प्रमाणात वापर होत असल्याचं कृषी उत्पन्न समितीच्या कार्यालय परिसरात पडलेल्या या पाऊच वरून स्पष्ट होत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळांचा मोंढा दररोज भरतो. या फळाच्या मोंढ्यातच हा प्रकार राजेरोजपणे सुरू असल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या पावडरद्वारे कच्ची कैरी 24 तासाच्या आतच पिकलेला आंबा बनवला जातो. त्यामुळे सदर ठिकाणी विक्रीसाठी येणारे ही टवटवीत फळं कर्करोगासारख्या आजाराला निमंत्रण देत असल्याचं पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात आंब्याच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्यानं ही तूट भरून काढण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं आंबा महोत्सव ठेवण्यात आला. मात्र आंबा पिकवण्याच्या पद्धतीबाबत विचारणा केली असता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर राधाकिशन पठाडे आणि सचिव शिरसाट यांनी जबाबदारी आमची नसल्याचं उत्तर दिलंय. आम्ही फक्त आयोजन केलं असल्याचं त्यांनी सांगितलंय. आंब्याच्या गुणवत्तेबाबत आमचा संबंध नसल्याचं त्यांनी एडीएनच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं. तर अन्न व औषध विभागाचे प्रमुख A.G. भुजबळ हे शनिवारी सुट्टी असल्यानं कार्यालयात मिळून आले नाहीत. त्यामुळे आंबा महोत्सवातील आंब्याच्या गुणवत्तेबाबतही प्रश्न अनुत्तरित आहे. महापालिकेनं मालमत्ता कर पाणीपट्टी ॲपद्वारे ऑनलाईन भरणा करण्याची सुविधा यापूर्वीच उपलब्ध करून दिली आहे. मात्र आता मालमत्ता धारकांना गुगल पे, फोन पे वरूनही या कराचा भरणा करता येणार आहे अशी माहिती मनपा प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांनी दिली आहे. प्रशासनानं सामान्य करामध्ये 10% शुल्क सवलत दिल्यानं महापालिकेच्या तिजोरीत 40 कोटी रुपयांचा महसूल जमा झाल्याचं प्रशासक जी श्रीकांत यांनी सांगितलंय. अधिक 7 स्टार या सुद्धा आहेत. 10% तर ऍडव्हान्स भरणाऱ्या लोकांना आहेतच. त्या व्यतिरिक्त आहे 7 स्टार मिळणे काय अवघड नाहीये. महिलांना सन्मान केलं तर सोपा मिळू शकतो 7 स्टार. बरेच प्रॉपर्टी फक्त जोशीचीच नावाने नाही, श्रीमती जोशी पण असायला पाहिजे. नक्की दखल घेतली. सो ते आता आपली जे टॅक्स आहे ते आलं तर भारत पे, गुगल पे, फोन पे, इव्हन आपल्या आता टॅक्स आपल्या गुगल पे ने सुद्धा करता येईल. गुगल पे, फोन पे जाऊन सर्च बिल्डर्स ऍड केलं, बिल्डर्स मध्ये सर्च केलं, संभाजीनगर सर्च केलं, वरतीच नाव आहे. वरतीच नाव आहे, न्यू असल्यामुळे वरतीच आहे. काय नावानी म्हणजे लोकांनी काय टाकलं म्हणजे ते आता नाही. म्युनिसिपल कॉर्पोरेशन संभाजी. गुगल पे उघडा की तुमचं भरले गेलं सर. डबल नाही उसमें क्या है, सर्च बिल्डर्स. पहिले प्रॉपर्टी टॅक्स शोधा किंवा हे करा. आता सर्च बिल्डर्स मध्ये संभाजीनगर केलं तर मग तुमच्या फक्त मालमत्ता क्रमांक टाकलं तर ते त्या ठिकाणी येऊन ऑनलाईन भरताना सर मोबाईलवर फार प्रॉब्लेम आहे. फोन पेला दुकानांना पण विचारा किती प्रॉब्लेम आहे. फोन पे आम्ही पीसीवर करतो. नाही, फोन पेला आपलं म्युनिसिपल टॅक्स म्हणून एक ऑप्शन आहे फोन पे मध्ये, हाऊसिंग अँड सोसायटी मध्ये. त्याच्यावरती गेलं की आपण सर्च जर केलं, बऱ्याच नगर परिषदा आणि मनपाचे नाव आहे, त्याच्यामध्ये आपलं नाव वरतीच येते. म्युनिसिपल कॉर्पोरेशन संभाजीनगर प्रॉपर्टी टॅक्स हे बघा. संभाजीनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन संभाजीनगर प्रॉपर्टी टॅक्स त्याच्यावर क्लिक केलं
प्रयत्न आहे की ज्या ज्या गोष्टी आपल्याला करता आला पाहिजे त्या गोष्टी आम्ही करतो. पुढे भविष्यामध्ये आम्ही हा पण विचार करतो की हे डिटेल्स की बँकवाल्यांना पण शेअर करता येईल काय, जेणेकरून म्हणजे तुमच्या फॉर एग्जाम्पल आता मिस्टर जोशी के पास उनके पास ICICI बैंक में उसका अकाउंट, तो अभी जैसा बिल ऐड कर सकते हैं मोबाइल बिल, वैसे तुम्हारा भी ऐड कर सकना चाहिए सो दैट तुम्हाला रिमाइंड करण्याची गरज नाही आहे. एप्रिल 1 तारखेला कट करून टाकणे म्हणजे ते कट करून. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. SSC, HSC, डिप्लोमा किंवा BSc पूर्ण केलाय, मग आता तुमचं करिअर होणार जबरदस्त. सिपेट म्हणजे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ही भारत सरकारची नामांकित स्वायत्त संस्था घेऊन आली आहे आपल्या सर्वांसाठी एक सुवर्ण संधी. ॲडमिशन सुरू होत आहेत शैक्षणिक वर्ष 2025 आणि 26 साठी. AICTE अप्रूव्ड कोर्सेस आणि एक्सिलेंट प्लेसमेंट ट्रॅक रेकॉर्ड म्हणजेच शिक्षणही दर्जेदार आणि नोकरीची देखील खात्री. ऑल इंडिया सिपेट ॲडमिशन टेस्ट 2025 साठी आजच अप्लाय करा आणि प्लास्टिक इंजिनिअरिंग मध्ये तुमचं भविष्य उज्ज्वल करा. सिपेट मध्ये आहे दर्जेदार कोर्सेस, डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन प्लास्टिक टेक्नॉलॉजी, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन प्लास्टिक प्रोसेसिंग अँड टेस्टिंग, पोस्ट डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड डिझाइन विथ CAD आणि CAM. पात्रता 10वी, 12वी, डिप्लोमा किंवा BSc. तुम्ही कोणत्याही टप्प्यावर असलात तरी इथे तुमच्यासाठी कोर्स आहे. स्कॉलरशिप उपलब्ध आहे. मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सुविधा सुद्धा आहे. या तारखा अगदी लक्षात ठेवा. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 29 मे 2025. सिपेट ॲडमिशन टेस्ट आहे 8 जून 2025 ला. कोर्स सुरू होण्याची तारीख आहे 14 जुलै 2025. तर आजच अप्लाय करा सिपेटच्या वेबसाईटवरती किंवा अधिक माहितीसाठी 93 73 68 79 15, 93 25 68 79 02, 93 25 68 79 03, 97 63 31 09 45 या क्रमांकावरती संपर्क साधा. सिपेट विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम करत आहे. प्लास्टिक इंजिनिअरिंग मध्ये करिअर करायचंय तर एकच नाव म्हणजे सिपेट. आजच आपला प्रवेश निश्चित करा. उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दातार. मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली. सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं. रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे. तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या.
एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष. नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं. तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला. आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो. स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात. माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते. तसंच भाजीपाला जाधव मंडईतून आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो. त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. सलाम. ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर आपलं स्वागत. शहरातील प्रत्येक मालमत्तांना त्यांचा युनिक आयडेंटिफिकेशन कोड नंबर देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतलाय. हे काम इंड बँक CSR निधीतून करणार होती, मात्र महापालिकेनं आपली ठेव काढून घेताच बँकेनं या पाट्या लावण्याच्या कामालाच ब्रेक दिलाय. त्यामुळे आता हे काम महापालिका स्वतः करणार असून बँकेला नोटीस बजावणार आहे, असं प्रशासक जी श्रीकांत यांनी सांगितलंय. बाहेर स्त्रोतातून जे निर्माण झालेले कर्मचारी होते ते सर्वांना कमी केलेलं आहे, ज्यांची 40% कमी पडली. परंतु आमचे परमनंट जे कर्मचारी आहेत त्या परमनंट कर्मचारी यांना आम्ही 2 महिन्याचा मुदत देतो आणि तोपर्यंत त्यांना 2 महिन्यामध्ये या दरम्यान कुठलाही त्यांना प्रमोशनही होणार नाही, त्यांचा इन्क्रिमेंटही होणार नाही आणि त्यांना आम्ही लेखी खुलासा मागतो. तुमच्या सर्टिफिकेट असताना सुद्धा तुम्हाला हेच का नाही काय प्रश्न. आणि आता महानगरपालिकेचा बहुतांश कामकाज, मी म्हणतो बहुतांश कामकाज ई ऑफिसमधून होत आहे. आता ऋतुजा मॅडमला पाटील मॅडम ते टोटल किती फाईल्स ई ऑफिसचे झालेले आहे आणि मध्ये आपले काही बातमीदारांनी लिहिलं मनपामध्ये बंद पडले. मनपाच नाही बंद पडली, पूर्ण अख्खा भारताची किंवा महाराष्ट्राची NIC बंद पडली आणि वी आर डिपेंडेंट. आणि या दरम्यान आमची जे काही एमर्जन्सी फाईल्स आहेत ते सर्व मॅन्युअली आम्ही काढतोय. परंतु आता पूर्णपणे हे ऑफिस झालं तर आता सर्व कर्मचारी सर्व लिपिक, विशेष करून लिपिक हा वर्ग जे आहे ते मॅन्डेटरी टायपिंग असलं पाहिजे. एखादी वेळा मी इंग्रजीमध्ये नापास झालं तर मी त्याला सोडू शकतो, कारण आमच्या जे कामकाज जे आहे ते इंग्रजीमध्ये होत नाही. परंतु मराठीचे जर आलंच पाहिजे, मराठी टायपिंग तर आलंच पाहिजे. दुर्दैवाने या लिपिक हा प्रवर्गातील जे कर्मचारी आहे ते त्यांना पुढील 2 महिने नापास जर झाला ते परत पूर्वरत त्यांना क्लास 4 मध्ये त्यांना समाविष्ट केलं. खुलताबाद ही जशी सुफी संतांची भूमी आहे तशीच ती ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली आहे. ज्या संभाजी महाराजांना मुघल सम्राट औरंगजेबानं छळ करून मारलं त्या औरंगजेबाचं नामोनिशाण मिटवून खुलताबादेत संभाजी राजे यांचं भव्य दिव्य स्मारक उभारण्यासाठी आपले अविरत प्रयत्न राहणार असून यामुळे खुलताबादची नवी ओळख निर्माण होईल असं प्रतिपादन विधान परिषद सदस्य आमदार संजय केणेकर यांनी खुलताबादेत शनिवारी केलंय. खुलताबाद येथील जाज्वल्य दैवत श्री भद्रा मारुती मंदिरात आमदार केणेकर यांनी भेट देऊन भद्र हनुमानाचं दर्शन घेऊन अभिषेक केलाय.
यानंतर महाआरती करण्यात आली। यावेळी संवाद साधताना आमदार केणेकर म्हणाले, खुलताबाद शहरात होणारी विविध मंदिरासमोर महाआरती आता ग्रामीण भागातही सुरू करण्यात येईल। त्याद्वारे संघटन मजबूती हा एकच उद्देश असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। यावेळी त्यांच्या समवेत भाजप पश्चिमचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश वाकळे, शहराध्यक्ष परसराम बारगळ, ज्ञानेश्वर बारगळ, सुरेश मरकड, माजी उपसभापती दिनेश अंभोरे, सतीश दांडेकर, राहुल हजारे, अविनाश कुलकर्णी, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष मुक्तार पठाण, शेख बशीर, गणेश सावजी, सोनू भावसार यांच्यासह मोठ्या संख्येनं भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आमदार झाल्यापासून पहिल्यांदाच खुलताबादला आल्यानं त्यांचा सत्कार भारतीय जनता पार्टीच्या वतीनं करण्यात आलाय। एडीएन साठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद। जगप्रसिद्ध असं हे जागृत भद्रा मारुतीचं रत्नपूर येथील भव्य मंदिर आहे। या मंदिरात जगभरातून लोक आराधना करण्यासाठी येत असतात, पूजेसाठी येत असतात, प्रार्थनेसाठी येत असतात। आणि त्याला मी प्रथम विधान परिषदेचा सदस्य झाल्यानंतर अभिषेक आणि महाआरती जी माझी शहरामध्ये निरंतर चालू आहे, हजारो हिंदू युवकांना घेऊन जी निरंतर महाआरती आम्ही शहरात करतो, तीच महाआरती आता आम्ही ग्रामीण भागामध्ये महाआरतीचं पर्व या रत्नपूर येथील भद्रा हनुमान मारुतीच्या भव्य मंदिरातून ही महाआरती आम्ही ग्रामीणमधली चालू करतोय। आणि निश्चितच हिंदू संस्कृतीच्या भावना आणि चेतना घराघरात हिंदू युवकांच्या नसानसात पोहोचाव्या ही भावना घेऊन ही महाआरती आहे। या हिंदू संस्कृतीचं संवर्धन आणि जतन होण्यासाठी ही महाआरती आहे। खुलताबाद तालुक्यातील सुलीभंजन येथील दर्गा हजरत शेख शाह जलालुद्दीन गंजेरवा सोहरवर्दी रहमतुल्लाह अलैह यांच्या 802व्या वार्षिक उरुसाला शनिवारी दिनांक 24 मे रोजी संदल मिरवणुकीनं सुरुवात झाली आहे। या निमित्तानं फर्श मोहल्ला येथील हजरत ख्वाजा शेख बुरहानुद्दीन गरीब रह यांच्या दर्गाहून सायंकाळी संदल मिरवणूक मोठ्या उत्साहात रवाना झाली। मिरवणुकीत स्थानिक भाविकांसह जिल्हाभरातील असंख्य नागरिकांनीही मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता। ढोल ताशांचे गजर, वातावरण भक्तिमय आणि उत्साहपूर्ण झालं होतं। या उरुस निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून रविवारी 25 रोजी मिलाद शरीफ आणि फातेह पठाण, सोमवारी दिनांक 26 मे रोजी रात्री महफिल ए समा, तर बुधवारी दिनांक 28 मे रोजी महिलांसाठी विशेष मेळावा आयोजित करण्यात आला आहे। यात विविध खेळ, खाद्यपदार्थ, वस्त्र व सौंदर्य प्रसाधनांचं दालन आकर्षण ठरणार आहे। भाविकांच्या सोयीसाठी दर्गा कमिटीच्या वतीनं वीज, पाणी, स्वच्छता, प्रसाद आदी आवश्यक सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत। उरुसाच्या या पवित्र पर्वात अधिकाधिक भाविकांनी सहभागी व्हावं आणि या आध्यात्मिक वातावरणाचा लाभ घ्यावा असं आवाहन दर्गा कमिटीचे अध्यक्ष नवाब कमरोद्दीन, उपाध्यक्ष वजीरोद्दीन, सचिव जुबेर अहमद तसंच सर्व सदस्यांनी केलं आहे। एडीएन साठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद। शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना या महायुतीच्या माध्यमातून लढवणार, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचं भाकीत। आता गुगल पे, फोन पे द्वारे भरता येणार मालमत्ता कर, महापालिकेकडून सुविधा उपलब्ध, 1.5 महिन्यात 40 कोटी वसूल। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन। उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम। संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध। उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा। रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी।